मित्रांनो नमस्कार मित्रांनो, राज्य कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी बातमी. राज्यातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक. तब्बल 60,000 कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ, लवकरच निर्णयाचे आश्वासन. अशी मोठी आनंदाची बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत. सविस्तर बातमी समजून घेण्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, राज्यातील सुमारे 60,000 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत महाराष्ट्र सरकारने सकारात्मक भूमिका घेतली असून त्यावर आवश्यक कार्यवाही केली जाईल असे आश्वासन ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेला देण्यात आले आहे. यामुळे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर तोडगा निघण्याच्या आशा कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झालेल्या आहे. विधान भवन परिसरात झालेल्या बैठकीत विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी उपस्थित ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव चंद्रकांत कुलकुंडवार तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. बैठकीत कर्मचाऱ्यांच्या विविध सेवा विषयक प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. संघटनेने बैठकीत नियमित वेतन श्रेणी लागू करणे, कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची रक्कम वेळेवर खात्यात जमा करणे, ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाशी संबंधित सेवा अटीमध्ये शिथिलता देणे आणि प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने वेतन जमा करण्याची व्यवस्था सुरू करणे या प्रमुख मागण्या मांडलेल्या आहेत. याशिवाय जिल्हा परिषदेमधील सुमारे 10% रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी संघटनेने केली आहे. अनेक वर्षापासून रिक्त पदामुळे कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण येत असल्याचे संघटनेने सरकारच्या निदर्शनास आणून दिलेले आहे. बैठकीनंतर संघटनेने चर्चा सकारात्मक झाल्याचे सांगत राज्य सरकारने मागण्यांवर अनुकूल निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचा दावा केला आहे. यामुळे वेतन, EPF, सेवा अटी आणि रिक्त पदांच्या प्रश्नांवर लवकरच ठोस निर्णय होण्याची अपेक्षा कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.